हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलते आहे आणि आज आपण बघतोय ॲट, ऑन आणि इन. ॲट, ऑन आणि इन कधी वापरायचं नेहमीचं कन्फ्युजन आणि ते क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयोगाचा पडेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲट, ऑन आणि इन ही तिन्ही प्रेपोजिशन्स आहेत. प्रेपोजिशन्स म्हणजेच मराठीत शब्दयोगी अव्यय आहेत. ती कधी आणि कशी वापरायची थोडक्यात मी क्लिअर केलं आहे. पाहूया. सगळी वाक्य म्हणण्यापेक्षा फ्रेझेस आहेत, वाक्प्रचार आहेत. वाक्य मी नुसती बोलती आहे. ओके, करूया सुरुवात. ॲट. सगळ्यात पहिल्यांदा ॲट हे प्रेपोजिशन टाईम म्हणजे वेळ जेव्हा सांगायची आहे त्याच्या आधी वापरायचं. ऑन हे प्रेपोजिशन डेज म्हणजेच दिवसांबद्दल बोलायचं असेल त्याच्या आधी वापरायचं. आणि इन हे प्रेपोजिशन सीझन्स म्हणजे ऋतू, मंथ्स म्हणजे महिने आणि इयर्स म्हणजे वर्ष याबद्दल बोलायच्या आधी वापरायचं. आता टाईम ॲट वापरायचा आहे. एक्झाम्पल, ॲट 6 o'clock 6 वाजता. ॲट 7 AM सकाळी 7 वाजता. ॲट 9 PM संध्याकाळी किंवा रात्री 9 वाजता. इथे ॲट 6 o'clock एक्झाम्पल, उदाहरण, वाक्य, आय ऑलवेज गेट अप ॲट 6 o'clock. मी नेहमी सकाळी 6 वाजता उठते. पण हा 6 o'clock नुसता लिहिला की ती संध्याकाळची वेळही असू शकते. मग आपण असंही म्हणू शकतो, आय गो टू पार्क ॲट 6 o'clock. संध्याकाळी 6 वाजता मी पार्कमध्ये जाते. इन द इव्हिनिंग असं जर पुढे लिहिलं किंवा इन द मॉर्निंग तर ते क्लिअर होईल. आता ॲट 7 AM AM म्हटलं की ती सकाळचीच वेळ. AM म्हणजे सकाळ. आय गो फॉर वॉकिंग ॲट 7 AM सकाळी 7 वाजता मी वॉकिंगला जाते. आय स्लीप ॲट 9 PM मी रात्री 9 वाजता झोपते. PM म्हटलं की रात्र. आणि या तिन्ही वेळेच्या आधी, टाईमच्या आधी आपण ॲट हे प्रेपोजिशन वापरायचं आहे. आता ऑन पाहूया. डेज दिवसांच्या आधी. ऑन मंडे, ऑन सॅटरडे किंवा ऑन हॉलिडे. ऑन मंडे समजा म्हणायचं असेल, आय विल गो टू ऑफिस ऑन मंडे. मी मंडेला म्हणजे सोमवारी ऑफिसला जाईन. आय विल टेक रेस्ट ऑन सॅटरडे. मी शनिवारी रेस्ट म्हणजे विश्रांती घेईन. आय ॲम ऑन हॉलिडे. मी सुट्टीवर आहे. दिवस, डे त्याच्या आधी ऑन. आणि इनसाठी पाहूया. सीझन्स म्हणजे ऋतू, मंथ्स म्हणजे महिने आणि इयर्स म्हणजे वर्ष. एक्झाम्पल, इन स्प्रिंग सीझन आहे तो ऋतू आहे. इन मे महिना आणि इन 1975 इयर म्हणजे वर्ष. वाक्य पाहूया उदाहरण म्हणून. आय लाईक स्प्रिंग सीझन. मला स्प्रिंग सीझन आवडतो. मग पुढे जर आपण म्हटलं, आय गो ऑन वेकेशन इन स्प्रिंग. मी नेहमी स्प्रिंग या ऋतूमध्ये वेकेशन म्हणजे सुट्टीवर जाते. इन मे समजा म्हटलं, माय बर्थडे इज इन मे. माझा बर्थडे मेमध्ये आहे तेव्हा आपण इन मे म्हणतो. किंवा आय वॉज बॉर्न इन 1975 असं जर म्हटलं की मी 1975मध्ये जन्माला आले. आय ॲम बॉर्न इन 1975. इयर म्हणजे वर्ष त्याच्या आधीसुद्धा आपण इन हे प्रेपोजिशन घ्यायचं असतं. अशा पद्धतीने ही 3 प्रेपोजिशन्स कुठच्या वेळेला वापरायची ते निश्चितच स्पष्ट झालं असेल. उदाहरणं पण मी सांगितली आहेत वाक्यांची. व्हिडिओ परत एकदा ऐका म्हणजे मनात फिक्स होईल आणि बोलायला सोपं पडेल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि बाय.